नांदुरबार या जिल्हा परिषद गटामध्ये होत असलेल्या लोकसभेच्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा, मंचावर उपस्थित नंदकिशोरजी मुंदडा, अंकुशराव इंगळे, कुठे गेले अंकुशराव? सॉरी, माझ्या लक्षातच नाही, मला बघितलं नमस्कार केला पुन्हा म्हणाले कुठे. मंचावर उपस्थित आमचे सुनील आबा, वसंतराव केदार, नंदुदादा मोराळे, शिवाजी जाधव. त्यांचं भाषण लक्षात नाही, ते बोलणार होते 2 मिनिटं, बरं जाऊ द्या. अंगद मुळे, दत्तात्रय मांगे, नामदेव खाडे, अशोक मोराळे, अशोक जाधव, भारत मोराळे, राजकुमार मुंडे, मुरली बाप्पा डाकणे, भगवान केदार तालुक्याचे अध्यक्ष, विष्णू गुले सभापती, डॉक्टर नेरकर उपसभापती, कल्याण केदार, दत्ता धस, दत्ता अंगे, संभाजी गायकवाड, राणा डोळखोडे, भरत बाप्पा काळे आणि या जिल्हा परिषदेच्या ज्यांची निवडणूक झाली नाही म्हणून एवढे वर्ष झाले जिल्हा परिषदेचे सदस्यच राहिले आणि या सभेचं नियोजन आणि आयोजन ज्यांनी केले ते माझे भाऊ संतोष हंगे. या मंचावरून मी अनेक सभा घेतल्या. या मंचावरून मी मुंडे साहेबांचा प्रचार केला. 2009 ला संतोष हंगे आमच्याबरोबर नव्हते, पण तरीही मला वाटतं अतुल मुंडे साहेबांचंच काम करत होते. 2014 ला प्रचार केला आणि 2019 ला 14च्या बाय इलेक्शनला मी प्रचार केला. इथे येऊन मी नेहमी दुसऱ्या कुणासाठी म्हणजे माझ्या पित्यासाठी, प्रीतमताईसाठी, जिल्हा परिषदला संतोषसाठी मतं मागितले. आज पहिल्यांदा नांदूर गाठलं, पहिल्यांदा परळी सोडून या जिल्ह्यामधल्या नागरिकाला मी स्वतःसाठी काहीतरी मागत आहे. मला तुमचं कर्ज पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मी एक अर्ज दाखल केला आहे 24 तारखेला की मला या बीड जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज मिळावं. ते कर्ज असेल तुम्ही दिलेल्या मतांचं आणि त्याची परतफेड मी प्रचंड विकास करून करणार आहे. माझा विकास तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर झाले तेव्हा तुमच्यापैकी कुणाला असं वाटलं का की ताई उमेदवार व्हायला नाही पाहिजे होत्या, उमेदवार होण्याच्या पात्रतेच्या नाही असं कुणाला वाटलं? इकडे कुणाला वाटलं का? नाही तर वाटत सभा आली उलट करणार आहे. तिकडे वाटलं का कुणाला? दुकानामध्ये वरून लांबून ऐकणाऱ्यांना तरी मनातल्या मनात की पंकजाताई काही नायक उमेदवारच नाही असं वाटलं का रे बाबांनो? पंकजाताईंनी या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही असं कुणाला वाटलं का? ज्याला मला मत द्यावं वाटत नाही ते सुद्धा म्हणतंय की पंकजाताईंनी खूप काम केलंय, खूप विकास केलाय. अरे मग मत का नाही द्यायचे? का मत द्यायचे नाही? आता हे मत म्हणजे विकासाला मत आहे हे वेगळे सिद्ध करायची गरज नाही. मी 5 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड विकासाने केलेली आहे. या नांदुरबारमध्ये मी अनेक वर्ष येते. आज ही नांदुरबारची परिस्थिती आहे. बाजार होता इथे एकदम कचरा होता. आता होते बिटे बांधून बाजार पलीकडे आपण बांधलाय. हे झाडं लावलेत, हे असं काहीच नव्हतं, नुसता कचरा होता. मी पहिल्यांदा आले तर हे जिल्हा परिषद ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून निधी दिलाय. हे नांदूरला यायला आता निघाले होते. कुठले गाव निघाले आपण? पिंपळवंडीवर आले मी. कुठं खड्डा नाही रस्त्यात. एक थोडा पॅच होता जिथं रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खोदलेलं होतं. जे 110-120च्या स्पीडने आमची गाडी पळाली तिकडंच येऊन ब्रेक लावला. ते लोक बघून कुठंच पोटातलं पाणी हल्लं नाही. हे टाइम
मुख्यमंत्री गॅस योजना कोणी दिला, 25-15 कोणी दिला, आणि विमा किती विमा आठवते का? तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट मध्ये एवढा विमा पडत होता. एक म्हातारा माणूस मला म्हणला, अहो ताई माझं आयुष्य गेलं पण मला एवढं पीक सुद्धा कधी घेता आलं, एवढा विमा तुम्ही दिलाय, तुम्ही आमची काळजी घेतली, मला माझा भावच वाढलाय, शेत माझ्या नावावर, विमा माझ्या नावावर येतो, हेच तुम्हाला लय चांगलं वाढेल तुमच्यावर. हे बरं का म्हाताऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. आता ऐकलं ना, आता ऐकलं ना, एक उंचीवर बसणारे शेतकरी दिसायलेत की टोपी घातलेले, गमचे घेतलेले, ऐकलं ना? का नाही? तुम्हाला कसं विमा? तुम्ही शेती करतात का रे? शेती करतात तुम्ही? 15वी शिकून शेती करतोय, चांगली गोष्ट आहे. काय वागेन मी? मला एकाने सांगितलं, हळू मला एकाने सांगितलं, ताई तुम्ही मुंडे साहेबांपेक्षा जास्त विकास केला. मी म्हणलं आता मी स्वर्गात गेल्यावर माझ्या बाबाला गोटू पटेल रे. ती म्हणजे पण नाही तुम्ही खूप कस काय एवढा विकास केला दिसतो डोळ्याला. याची पहिली इंडिया पळवणं, दिवं उचलणं, खोटे पैसे खाणं, हा प्रकार होते जिल्हा परिषद. मी म्हणलं वाघीण म्हणजे म्हणून आठवलं, तुला वाघीण असती. वाघ शिकार करून खाऊन पिऊन निघून जातो, करून कुत्रे खाते, पण वाघीण तसं करत नाही. वाघीण शिकार करून आधी बछड्यांची वाट बघते. आपले बछडे आपले खावे त्यांनी खाल्लं मग ती ते शिकार सोडून देते. तसं माझ्या या शेतकऱ्यांसाठी मला विमा आणायचा आहे, शेतकऱ्यांसाठी अनुदान आणायचं आहे. त्याच्यात जर 1 रुपया कोणी घेतला तर त्याला माफी कधीच नाही, हे त्याला माहित होतं म्हणून सांगत आहे. हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अहो आमच्याकडे गावामध्ये काय परिस्थिती होती? आम्ही जेव्हा लोकसभा लढले 2014 किती वाईट परिस्थिती होती. अशा किती गावं, किती वाड्यामध्ये होत्या. त्या गावात आणि वाड्यामध्ये जेव्हा मी जायचे, लोक सांगायचे ताई एखादा पेशंट असेल तर झोळी करून आम्हाला न्यावा लागतो. एखादी गरोदर स्त्री असेल काळातून झाल्या तर किती वेळा दवाखान्यात जायच्या आधीच बाहेर होतात, किती लोक दगावून जातात. त्यांची दया मनामध्ये प्रेम करुणा होती म्हणून हे रस्ते केले. काय नाही केलं? सगळं केलं. 5 वर्ष घरी बसून बघितलं, बसलं का नाही घरी? मग मला सांगा, 5 वर्ष मी घरी बसलं तर माझं काही गडबड नुकसान झालं का? कुणाचं नुकसान झालं? मग आता मला घरीच बसायचंय का पाठवायचं दिल्लीला? मग जर दिल्लीला पाठवायचं असेल, मुंडे साहेबांनी दिल्लीला जायचा निर्णय घेतला आणि माझा राजकारणातला प्रवेश झाला. मुंडे साहेबांनी मला सांगितलं, 5 वर्ष मला दे तुझ्या आयुष्यातली पंकजा, मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही, एकटा पडलोय. मी सगळं सोडून वैभवाचं जीवन माझ्या पित्याच्या मदतीसाठी धावून आले. माझे 5 वर्ष पूर्ण व्हायचे होते आणि मी त्यांना सांगणार होते आता मला रजा द्या बाबा, आता तुमचं राजकारण संपलं, आता तुम्ही मंत्री झालात, आता मला रजा द्या. पण ते सांगायच्या आधीच बाबा जगातून निघून गेले. 5 वर्ष माझ्याकडून मागितले होते तर ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघून गेले. ते त्यांचं कर्ज, त्यांचं प्रेम, त्यांचं स्वप्न त्यांनी अर्ध्या काटामधून जाणं जिवारी लागलं. म्हणून महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी पूर्ण संघर्ष यात्रा केली, गावोगावी फिरले, मेहनत केली, सरकार आणलं, मंत्री झाले आणि तुमची ओटी विकासाने भरली. कुणाची दृष्ट लागली मला माहित नाही, पण 5 वर्ष मी घरात बसले, माझं काही नुकसान झालं नाही. मी छान देवधर्म केला, वाचन केलं, पक्षाचं काम केलं, राज्याच्या बाहेर फिरले, देशाचं राजकारण समजून घेतलं म्हणून की काय मी देशाच्या राजकारणात चालले. पण माझ्या मनामध्ये एक काटा रुतलेला आहे. ज्या माझ्या बापाचा सत्कार मला करायचा होता त्याच दिवशी त्यांचा अंतिम संस्कार करावा लागलेला आहे. 4 जून तारीख 8 त्या 4 जूनला या हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला.
मी गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीची मतं मागत नाही, मी मुंडे साहेबांच्या नावाने मतं मागत नाही, मी रडून मतं मागत नाही, मी हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास केलाय म्हणून हक्काने मतं मागते. 5 वर्ष ज्या मुंडे साहेबांनी मला मागितले होते की तुझ्या आयुष्यातले 5 वर्ष दे, त्या 5 वर्षाचे 15 वर्ष झाले. मुंडे साहेब गेले, मला लोकसभेची न मागता सुद्धा उमेदवारी मला मिळाली आणि प्रचार आता एवढ्या जोरात चालू आहे. तर मनात सारखा एकच प्रश्न येतो, मला मुंडे साहेब असं का म्हणाले की तू राजकारणात ये, मला तुझ्याशिवाय कोणी नाही. मुंडे साहेब असं का म्हणले की माझी शेवटची निवडणूक आहे. मनात प्रश्न येतो की भगवान गडावर मुंडे साहेब दर्शनाला गेले तेव्हा पत्रकारांना का म्हणले की या गडावरून मला दिल्ली मुंबई नाही पंकजा दिसते. हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर कधी सापडलं नाही. पण आता सापडलं. 4 जूनच तारीख आली किंवा निकालाची. 4 जून हा 4 जून काळा दिवस झाला आपल्यासाठी. त्या दिवशी हा निकाल आहे. आनंद आहे का दुःख आहे, उत्साह आहे का भीती वाटते मला नाही सांगता येईल. पण एवढंच सांगते, दूधही आपल्याला पाहिलंय, टाके फुंकून पितो माणूस दूध पोळल्यानंतर. तुमचं इथं पक्क आहे, तुम्ही मदत देणार आहे, मग जा आजूबाजूच्या गावांना, जा आजूबाजूच्या सर्कलला, जा काम करा. सगळ्या समाजाचा, धर्माचा, जातीचा आणि सांगा की विकासाला मतदान म्हणजे पंकजाला मतदान, पंकजाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची 7 तारखेला सभा आहे. या 7 तारखेला सभा प्रधानमंत्रींना मी मागेन ना, हक्काने मागेन ना. मी आहे मोदींनी म्हणत होते मला ओळखत ना नावानी, मी त्यांना सांगेन तुम्ही बाकी काही करा नाही तर नाही करा, माझ्या या जिल्ह्यासाठी 3 गोष्टी करा. 3 गोष्टी. एक माझ्या जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करा. मी केले तुमच्या इथे बंधारे आंबेवाडी वगैरे या सगळ्या गावामध्ये. अरे अजून टँकर लागत नाही, एवढा उन्हाळा झाला तरी इतकी परिस्थिती. 50 बंधारे केले. 50 जेवढं मागेल तेवढं केलं. जेवढं तुम्ही फाट्यापर्यंत दिलं. आज मी त्यांना सांगणार आहे की कायमचा माझ्या जिल्ह्यातला दुष्काळ निघून जाईल अशा प्रकारचं काम करा. एवढ्यासाठी मला 5 वर्ष पाहिजे. मी मोदीजींना म्हणणार आहे, माझे माणसं ऊसतोडाला जातात, हे गरीब पोरं ऊसतोडाला जातात, सगळं गावच्या गाव रिकाम होते, नुसते म्हातारी लेकरं राहतात. असं जीवन कोण जगते? माझ्या ऊस तोडणाऱ्यांसाठी मला करायचं होतं. स्पष्टच सांगते, मला जबाबदारीच दिली नाही. श्रेय मिळेल मला म्हणून मला जबाबदारी दिली नाही. 5 वर्ष मी मंत्री होते, म्हणायचे मला ऊसतोड कामगारांचं ते बघू द्या, ते दुसऱ्यालाच महामंडळ, दुसऱ्याच खात्याला तो जबाबदारी. झालंच नाही ते काम. मग तुम्ही पडले. मला एवढ्यासाठी 5 वर्ष पाहिजे की या ऊसतोड कामगारांना बाहेर जायला लागू नये. जिथे जास्तीत जास्त ऊसतोड कामगार आहेत तिथे 10,000 तरुणांना रोजगार देणारा एक मोठा प्रकल्प तिथे व्हावा. असे 2-3 प्रकल्प झाले तर माझ्या या जिल्ह्यातल्या तरुणाला बाहेर जायची गरज नाही, वन करायची गरज नाही पडणार. हे एक माझं काम आहे. आणि तिसरं, माझ्याकडे रोज लोक भेटायला येतात. मला 100 लोक भेटले त्यातले 10 पेशंट असतात आणि त्या 10 मधले किमान 3-4 कॅन्सर झालेला असतो. कुणाची किडनी फेल आहे, कुणाला ऑपरेशन आहे, परवडत नाही, जमीन विकतात, दागिने विकतात, कर्ज करून ठेवतात आणि तरीही जीव वाचवता येत नाही. माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांचा जीव वाचावा, बीड जिल्ह्याचाच इलाज व्हावा म्हणून इथे मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सरच्या केअरचं हॉस्पिटल इथे झालं पाहिजे. जसं बार्शीला आहे, जसं लातूरला संघाने केलेलं आहे, असं जर हॉस्पिटल इथे झालं आणि त्याला जर चॅरिटेबल ट्रस्ट जोडला तर मला वाटतं की माझ्या जिल्ह्यातला माणूस इलाजा वाचून आणि पैसा वाचून मरणार नाही. ही माझी गरज वाटते. मला ही माझी गरज वाटते. मी त्याच्यासाठी माझी जमीन सुद्धा दान करायला तयार आहे की ज्याच्यावर तुम्ही हॉस्पिटल बांधा. मला या जिल्ह्याचा विकास करण्याची संधी होती, पण मला आधी त्या विकासाची सुरुवात करण्यासाठी पाया मजबूत करायचा होता. पाया. मला सांगा, पाया मजबूत नसेल तर इमारत टिकेल का? मी जिल्ह्यात सगळ्या कुणालाही मी भेटले, मोठ्या उद्योगपतीला, आता मला जिल्ह्यात उद्योग द्या, ते म्हणते तुमच्या जिल्ह्यात रेल्वेच नाही, हायवे नाही,
रस्ते नाही, पाणी नाही, कसा द्यायचा उद्योग? म्हणून 5 वर्ष नॅशनल हायवे, स्टेट हायवे, रस्ते बांधले आणि रेल्वे अमळनेरपर्यंत आता रोज येते. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये परळीपर्यंत रेल्वे येईल आणि वंदे भारत ट्रेन आपल्याकडून धावण्यासाठी मी मोदींना विनंती करेन. आणि हे झाल्यानंतर आता उद्योग म्हणू शकत नाही की तुमच्याकडे रेल्वे नाही, रूळ नाही, आम्ही कसं यायचं. आता उद्योगपती इथे येऊ शकतील. मोदीजींनी आग्रह केला तर कोणी नाही म्हणू शकणार नाही. मी एवढीच विनंती करीन की या भागातल्या विकासाला ही दिशा द्या. ह्याच्यासाठी मला 5 वर्ष द्या, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता हे 5 वर्ष मागणं होणार. 22-25 वर्ष राजकारणात काम केणाऱ्या लोकांचा जनतेचा असणारा संपर्क गुन्हा. मग आता राजकारण कशामुळे हे काळी कलाटणी घेत आहे? काय परिस्थिती आहे राजकारणात? कोण कशासाठी मतदान करते? अरे तुम्हाला जेवढा अनुभव असेल समोरच्या उमेदवाराला या देशात कुणालाच नसेल. या जिल्ह्यामध्ये या तालुक्याने पाहिलेलं आहे काय काम करतात ते. मला त्यांना टीका नाही करायची, ते काय फार परकीय असं माझं म्हणणं नाही. पण तरी उगाच बुद्धिभेद आणि फुकटच माणसाला मत नसली पाहिजे तर देतात, अशी परिस्थिती आहे. बुद्धिभेद. मुसलमानों ने जारी बापरे भाजप से डरो, भाजप से डरो, पंकजा मुंडे को मतदान करेंगे तो कुछ खैर नहीं. अरे काय काय झालं? 10 वर्षात कोणत्या मुस्लिम बांधवाच्या केसाला तरी धक्का लागला? कायदे झाले, कायदे झाले, कसले कायदे? अरे ते कायदे आपल्या बॉर्डरला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. बॉर्डर सुरक्षित ठेवायचं नाही देशाच्या. आपल्या देशामध्ये इलिगल इमिग्रेंट यावे, बाहेरचे लोक येऊन राहावे, त्यांनी देशाची सुरक्षा धोक्यात यावी, ह्याच्यासाठी कायदे नाही करायचे. ह्याच्यामध्ये कुणाला धोका आहे? ज्यांचे इथे बाप होते, इथे आजोबा होते, इथे पंजोबा होते, त्यांना इथून कोणीच हलवणार नाही. यांच्यापैकी कोणी बांगलादेशून आले का घडवायला? हे बॉर्डरसाठीच्या घुसपैठ्यांसाठी निर्णय आहे. आणि हेच निर्णय फक्त बांगलादेशीसाठी नाही, मुस्लिमांसाठी नाही, उत्तर पूर्वेकडून काही आपल्याकडे येतात बाहेरच्या छोट्या छोट्या देशातून लोक, त्यांनाही हाच नियम आहे ना. हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करतात. अशा प्रचाराला मुस्लिम बांधवांनी बळी पडता कामा नये. मग दुसरा प्रचार करतील जातीचा. आता प्रचार कोणी करू शकत नाही जातीचा, पण पद्धत तीच चालली. बोलताय कोणी, नाही बोलताय कोणी, कोणी सोशल मीडियाचा वापर करताय, कोणी युट्यूबचा वापर करताय. हे राजकारण बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी योग्य नाही. सगळा विकास स्वतःच्या जिल्ह्यात, सगळा सत्ता स्वतःच्या घरात ठेवणारे माझ्या जिल्ह्यात जातीपातीच्या भिंती उभारतात दर निवडणुकीला आणि पुन्हा 5 वर्ष ढुंकून देखील बघत नाही. त्यांना या जिल्ह्याची जनता थारा देणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना अत्यंत नम्रपणे आवाहन करते की येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा. प्रचंड. कशामुळे मी प्रचंड मतं मागते? देश बघायला हो निवडणुकीकडे. देश बघतोय काय व्हायले. अरे काय पंकजाताईचं काय चाललंय, पंकजाताईचं काय चाललंय, तर काय चाललंय तुम्हीच सांगा काय चाललंय. हे जे इथं बसले ते मला बघायला तर आले नसतील. काय मला बघण्यासारखं? मी काही सिनेमात काम करत नाही, मी कुणी मोठी कलाकार नाही, मी कुणी संत महंत नाही. मला बघायला काय करायला? एवढी गर्दी सभेला झाली. आम्ही विचार करतो 1000 येणार असतील तर लोक 2000 येतात. आम्ही विचार करतो 4000 येतात, 8000 येतात. ही केवढी मोठी गर्दी आहे. मी या गर्दीमधले लोक मला ऐकायला तर आलात ना, ऐकायला तर आलात. आता काय कोणतरी पंकजाताईंना आढळलं. अरे काय जाऊ दे, लहान लहान लेकरे. माझ्या लेकराची वय आता 22 वर्ष झाले. या राजकारणात प्रत्येक मतदाराला, बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला माझ्या माऊलीच्या नजरेने मी बघत असते. विकास करताना माऊलीची नजर कधीच कुणाला कमी करत नसते. मी त्याच माऊलीच्या नजरेने तुमच्याकडे बघते आणि तुमचा विकास करते. माझ्या आभार गवळ्यात मी म्हणायचे गे माय हो तुझे मी फिरलीत पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. की तुम्ही माझी मायभूमी आहात. हा जिल्हा या मातीत कर्मभूमी आहे माझी, ही जन्मभूमी आहे. या मातीतच माझे वडील मिसळले आहेत आणि त्यांचे संस्कार माझ्या आणि तुमच्या रक्तात मिसळलेले आहेत. का मतदान करणार नाही?
नाही या जिल्ह्याचे लोक. मी या जिल्ह्याला जिंकवण्यासाठी निवडणूक लढते आणि जिल्ह्याला हरवण्यासाठी समोरची पार्टी निवडणूक लढते. ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे नाहीच. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्हा भकास ही निवडणूक आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी म्हणजे आता आपल्याकडची राष्ट्रवादी ना का दुसरी आता काय किती वाजले माहित नाही घड्याळ आपल्या बरोबरची चिंता करू नका. पण ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्ह्यातल्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी देणाऱ्या शक्तींच्या विरुद्ध. माझ्या गावात काही लोक जातात गावात 30 मत आहेत 40 मत आहेत सगळे रस्ते चौकात पंकजा ताईला नाही का कारण काही सांगता येत नाही. पंडितांनी काम केला का हो विमा दिला का हो विकास केला का हो पण तरी नाही एक तरुण मला ताई जातीसाठी माती खायची माती कशाला खायची माती काय खाता गुलाबजामुन खा मोदक खा पुरणपोळी खा माती कशाला खा तुम्हीच म्हणता माती आहे तुम्हीच खाता. माझ्यासाठी तुम्ही मतदान करणं म्हणजे बीड जिल्ह्याच्या मातीसाठी जातीसाठी माती खाण्यापेक्षा मातीसाठी जाती विसरून जा रे मातीसाठी जाती विसरून जा. मला स्वतःसाठी काही नको माय मानलं काही नको. तुमच्या सुना इथे सगळ्या पोरी बसल्या बघा बांगड्या पाटल्या गळ्यात कानातले दागिने घालून बसल्या. माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. मला स्वतःसाठी काहीच नको आहे. मला दागिने घालायचे नाहीत मला मिळवायचे नाही मला गाड्या नको मला बंगले नको मला कुठलाही विलास नको. मला फक्त पाहिजे तो विकास माझ्या लोकांसाठी. अरे ऊसतोड करणाऱ्यांनी माझ्यासाठी 11 कोटी जमवले. कुणाला नशीब लागलंय हे कुणाला माझ्या कारखान्यावर लेकरांनी 11 कोटी जमवले माझ्यासाठी. माझ्या घरामध्ये मी सांगितलं बेटा तुझ्या आधी माझ्यावर त्यांचा अधिकार आहे. खरंच रे एवढं माया एवढं प्रेम कुणालाच राजकारणात मिळालेलं नाही. पण धोका देऊ नका देऊ नका. त्याचे पाहुणे त्याच्याकडे त्याचे सोयरे त्याच्याकडे नाही. तुम्ही जा तुमची निवडणूक आहे पाया पडा लोकांच्या बोला त्यांच्याशी मान अपमान करा संघर्ष करा स्पष्ट सांगा. कारण पुन्हा पण निवडणुका येणार आहेत पुढच्या जिल्हा परिषद येणार आहेत विधानसभा येणार आहेत. असं चालणार नाही. या बीड जिल्ह्याचं जे सोशल फॅब्रिक आहे जे सामाजिक समीकरण आहे हे बिघडवण्याचा अधिकार कुणाला नाही. जी काय लढाई आहे ती लढाई लढत लढत सुद्धा विकासाला बाजूला सोडता येणार नाही. मोदीजी येणार आहेत. काय मोदीजी आहे सांगा बरं. आपण म्हणतो आपल्याला हे नाही ते नाही ते नाही. त्यांच्या बापाची 10 एकर तर जमीन आहे का 1 एकर तर जमीन आहे का. एक चहाची टपरी एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती ना तरी झाला देशाचा प्रधानमंत्री माणूस. बघा बघा गरिबांसाठी मला माहिती सोयाबीनचा विषय आहे. शेतकऱ्याला सोयाबीन तसाच ठेवलाय. कांद्याचा विषय आहे मान्य कापसाचा विषय आहे मान्य. मग ते मांडणार कोण हे मांडणार कोण शेवटच्या रांगेत बसणाऱ्याला ऐकणार कोण. मी जाऊन समोर बसून हात आपटून मान्य गोपीनाथ मुंडेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता 86 साली. मी मागेन त्या सोयाबीनचा न्याय करा. मी मागेन मोदीजी मी मागेन या कापसाला न्याय कांद्याला न्याय शेतकऱ्यांची बळीराजाची प्रतिनिधी मी मागेन. त्याच्यासाठी तिथे जायला पाहिजे. माझं म्हणणे मी तुमच्यासाठी नेहमीच आहे. पदावर नसले तरी आहे असले तरी आहे पण पदावर असले तर फरक पडतो. कारण पंकजा मुंडे विकास करत नाही. पालकमंत्री पंकजा मुंडे विकास करते. ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे विकास करते. पंकजा मुंडे नुसती एकटी विकास करत नाही. आणि म्हणून माझ्या नावाच्या मागे काय लावले ह्याच्यावर तुम्हीच माझ्यावर प्रेम नाही पण मला तुमची ओटी विकासाने भरण्यासाठी माझ्या नावाच्या मागे काहीतरी लावायचंय. सगळे म्हणते ताई मंत्री होणार वगैरे मी म्हणत नाही रे बाबा मी म्हणत नाही पण खासदार तर करा. खासदार जर केलं तर 5 वर्ष तुम्हाला पुन्हा लक्षात येईल की पंकजा ताईंनी जो विकास केलाय तो इतिहास करणार.
माझ्या 13 तारखेला सर्वांना हात जोडून विनंती आहे. 13 तारखेला सकाळी उठून पहिले जाऊन मतदान केंद्रावर जा. मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याशिवाय चहा सुद्धा पिऊ नका. चहा सुद्धा एवढं माझं म्हणणं आहे. तेवढं करा. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला वचन दिलेलं आहे. मी त्याला कधीच पाय दाखवली नाही. माझे बाबा एक वाक्य नेहमी म्हणायचे, मी थकणार नाही, मी उकणार नाही, कुणासमोर कधीही सुकणार नाही. मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. मी जे केले ते चांगलं केलं. आणि जे आपले सगळे आपलेच कार्यकर्ते शल्य सारथ्य करू नका, कृष्ण सारथ्य करा. कृष्ण सारथ्य फरक कळते का? भागवत ऐकतात रोज उठून. शल्यही करण्यासारख्या योद्ध्याचं एवढ्या कर्तबगार योद्ध्याचं सारथ्य केलं, पण त्याला शब्दाने टोचू मारलं. श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं तर त्याला मार्गदर्शन केलं. मी जर योद्धा आहे तरी तुम्ही माझे सारथी आहेत. तुम्ही माझ्या निघालेल्या धनुष्यातील प्रत्येक बाण आहे. तुम्ही माझा जीव की प्राण आहे. तुम्ही एवढंच करा. तुम्ही सकारात्मक बोला, तुम्ही धर्मात देऊन बोला, तुम्ही विश्वासाने बोला आणि आपल्या ताईसाठी रोज मत जोडा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.